तुम्ही महाराष्ट्राचे शत्रू आहात, तुम्ही महाराष्ट्राचे दुश्मन आहात. परवा किती भयंकर खोटे बोलले सद्गृहस्थ. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असं म्हटलेलं आहे की काँग्रेस सत्तेवर आली तर तुमची सगळी संपत्ती काढून घेऊ आणि ज्यांना जास्त मुलं आहेत, म्हणजे मुस्लिमांविषयी म्हणतात ते, ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना आम्ही वाटू. तुमच्या गळ्यातली मंगळसूत्र, महिलांच्या गळ्यातली मंगळसूत्र हे काँग्रेसवाले खेचतील आणि ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना वाटतील. म्हणजे हे त्यांनी या देशातल्या मुस्लिम बांधवांविषयी केलेलं विधान हे शोभतं का देशाचा प्रधानमंत्री? ज्या माणसानं आपल्या घरातल्या मंगळसूत्राची प्रतिष्ठा ठेवली नाही त्यांनी मंगळसूत्राची उठाठेव करू नये. या देशामध्ये महिलांचं मंगळसूत्र जर अडचणीत आला असेल तर गेल्या 10 वर्षामध्ये आलेलं आहे. नोटबंदी केली नरेंद्र मोदींनी. या नोटबंदीच्या काळामध्ये हजारो लाखो महिलांनी घर चालवण्यासाठी आपलं मंगळसूत्र विकलं आहे. बरोबर ना? या देशामध्ये नरेंद्र मोदींनी अचानक लॉकडाऊन जाहीर केलं. लोकांचा रोजगार बुडाला, घराघरात लोक बसली. त्या काळामध्ये आमच्या आया बहिणींनी, लाखो आया बहिणींनी देशभरामध्ये आमचं मंगळसूत्र विकून चुली पेटवलेल्या आहेत. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या महाराष्ट्रात आणि देशामध्ये. त्यांची मंगळसूत्रांचं त्याग आणि बलिदान त्या विधवांना करावं लागलं, विकावं लागलं. मुलांच्या शिक्षणासाठी आमच्या महिलांनी मंगळसूत्र तुमच्या काळामध्ये विकलेलं आहे. तुम्ही काय सांगताय? आज हे काश्मीर, मणिपूर या 2 राज्यामध्ये शेकडो जवान यांचं बलिदान होतं आणि त्यांच्या वीरपत्नींचं मंगळसूत्र कामी आलेलं आहे. हे नरेंद्र मोदींना कळत नाही. तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात आणि तुम्ही मंगळसूत्राची उठाठेव करताय. कोणाच्या? खोटं बोलताय. असा खोटा बोलणारा प्रधानमंत्री या देशाला लाभला आहे. आपल्या देशाचं आणि लोकशाहीचं दुर्दैव आहे. हुकुमशाही म्हणजे कोणत्या टोकापर्यंत हुकुमशाही? हुकुमशाहीच्या शेवटचं टोक या देशामध्ये सुरू आहे. हा देश वाचवायचा असेल आपल्याला, हा महाराष्ट्र वाचवायचा असेल आपल्याला, तर ही हुकुमशाही उलथवण्याची सुरुवात या महाराष्ट्रातून व्हायला पाहिजे. नरेंद्र मोदी, अमित शहा बारामतीमध्ये येतात आणि पवारांच्या पराभवासाठी त्यांचं घर फोडतात. नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली ती शिवसेना फोडतात. आणि तुम्ही शिवसेना फोडलीत, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. म्हणून काय वाकडं केलं तुम्ही महाराष्ट्राचं? आजही राष्ट्रवादी काँग्रेस, आजही शिवसेना मूळ. शिंदे गटाला मी काय म्हणतो? शिंदे गट नाही, शिवसेना फडणवीस गट. शिवसेना फडणवीस गट. शिंदेकडे जो आहे तो शिवसेना फडणवीस गट. राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा जो अजित पवारांकडे आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस फडणवीस गट. यांच्या हातात काही नाहीये. हे सगळे फडणवीस गट आहेत. माननीय शरद पवार साहेब निवडणूक आयोगासमोर बसलेत सुनावणीसाठी. पक्षाचा संस्थापक बसलाय समोर आणि निवडणूक आयोगाला प्रश्न पडला, राष्ट्रवादी कोणाची? म्हणजे किती मोठं हे लोकशाहीतलं आश्चर्य आहे. तुम्ही पाकिस्तानात जाऊन विचारा शिवसेना कोणाची, म्हणतील उद्धव ठाकरेंची, पण निवडणूक आयोग म्हणतोय शिंद्यांची. हा या लोकशाहीचा तमाशा आपल्या देशामध्ये सुरू आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी फक्त बारामती ही आपल्या अस्मितेची लढाई आहे, पण महाराष्ट्रातल्या 48 जागांवर महाविकास आघाडी आपण लढतो. अत्यंत भ्रष्ट असा कारभार देशामध्ये गेल्या 10 वर्षापासून सुरू आहे. अहो त्याला किती वेळा सांगायचं लोकांना? चोऱ्या, माऱ्या, लांड्या, लबाड्या हा त्यांचा धंदा आहे. पुण्यात कोयता गँग, त्या कोयता गँगचे प्रमुख बारामतीत आहेत. कसा विकास पुरुष जन्माला येईल?
भारतीय जनता पक्षाला विकास जन्माला घालता आला नाही म्हणून त्याने आधी ठाण्याचा नवरा केला, मग नांदेडचा नवरा केला, आता बारामतीचा एक नवरा केला. 3 नवरे केले भारतीय जनता पक्षानं, तरी विकास काय जन्माला आला नाही. हे मगाशी संजय जगताप आपल्या भाषणातून मला समजलं इकडली काय परिस्थिती आहे. आणि तरी अजित पवार म्हणतात हे मी केलं ते मी केलं. एकदा दाखवा तुम्ही नक्की काय केलं. तुम्ही शरद पवार साहेबांनी जर 50-55 वर्षापूर्वी हे सगळं घडवलं नसतं, तुम्ही आज बारामती दूधच विकायला बसला असतात राजदूतवरून. असो, आपल्याला शरद पवार साहेबांना ऐकायचं आहे. या देशाचं नेतृत्व पवार साहेबांनी केलं, या शेतकऱ्यांच्या नेतृत्व शरद पवार साहेबांनी केलं. स्वाभिमानाची लढाई उद्धव ठाकरे आणि पवार साहेब लढतायत. ही लढाई त्यांची व्यक्तिगत नसून ही महाराष्ट्राच्या देशाच्या स्वाभिमानाची लढाई आहे. आपण सगळ्यांनी